परत एकदा विदर्भ किचनमध्ये स्वागत आहे तुमचे. तर 2 ते 3 दिवसांनी मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, कारण दिवाळीची साफसफाई आहे त्याच्यामुळे होत नाही आहे. तर इथे सकाळचे 6 वाजलेले आहे. बाहेर पाणी वगैरे शिंपलं, झाडून घेतलं, रांगोळी काढली आणि इथे थोडंफार सामान काढून ठेवलेलं आहे मी सज्जावरचं. त्यानंतर इथे बाहेरचं बघू शकता छान असं वातावरण आहे आणि इथे लिंबाचं झाड आहे. भरपूर असे लिंब लागलेले आहे त्या लिंबाच्या झाडाला आणि या साईडला सीताफळीचं झाड. तर इथे चहा वगैरे घेतलेला आहे आणि ब्लॅक टी रोजच्या प्रमाणे. त्यानंतर दुपारचे 4 वाजलेले आहे आणि मला दळण निवडायचं होतं. दळणाचा डब्बा सकाळीच घासून ठेवलेला आहे तो आणि गहू उन्हामध्ये छान 2 दिवस वाळत ठेवलेले आहे. गहू मी जास्त आणून ठेवत नाही, लागले तसेच आणते. 10 किलो 20 किलो असे आणत असते. कारण काय आहे की मग जास्त आणून ठेवले तर कीड होते, मग ते वाळवा ठेवा आणि ते माकड जास्त असल्यामुळे जास्त वेळ बाहेर वाळवू शकत नाही. त्याच्यामुळे मग मी पाहिजे तसेच आणत असते आणि दळण निवडायच्या 1-2 दिवस आधी मी ते उन्हामध्ये ठेवते आणि त्यानंतर निवळते. तर यावेळेस मी 6 ते 7 किलो दळून आणणार आहे, कारण मग दिवाळीनंतर पण पुरेल ते. आता दिवाळी आहेच किती दिवस, म्हटलं जास्तच दळून घेऊन येऊया. दळण पण थोडंच होतं म्हणून मी आता ते दळण आणत आहे. तर इथे दळण वगैरे निवडून घेतल्यानंतर पाणी भरायचं होतं. नळ पण येतात आमचे 5-5:30ला येतात, कधी लवकर कधी उशिरा, असा नळाचा टायमिंग असतो, काही फिक्स नाही आणि 1 दिवसानंतर येतात. तर आज लवकरच आले 4:30ला. म्हटलं चला पाणी भरून घेऊया. तर मला आज साफसफाई करायची होती पण मी केली नाही, कारण दळण निवडायचं होतं. नळाचा पण दिवस होता म्हणून मी काही केलेलं नाही. आता दुसऱ्या दिवशी नळ पण येत नाही आणि व्यवस्थित साफसफाई एकदा लागलं की दिवसभर मग तेच कामं होतात. मग इथे पाणी वगैरे भरून घेतलं आणि मी या साईडला भरत असते, मागच्या साईडला. इथे नळाची धार बऱ्यापैकी असते आणि जिकडे भांडे घासते तिकडे खूपच बारीक धार असते. त्याच्यामुळे मग मी इकडनंच पाणी भरते पिण्याचं. जास्त काही लागत नाही, 2 ते 4 गुंड आणि वापरायला तर बोर आहेच. त्यानंतर हे दुपारचे भांडे पडलेले आहे आणि इथे बकेट लावलेली आहे. खूपच बारीक धार आहे नळाची, बघू शकता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी भांडे काढलेले आहे बाहेर काही आणि सुरुवात केली या मोठ्या रॅकपासून. इथले मला डब्बे वगैरे सर्व बाहेर काढून ठेवायचे आणि पूर्ण सामान मला हे बाहेर ठेवायचं आहे. त्यानंतरच ही रूम क्लीन करणार, कारण व्हाईट भिंत असल्यामुळे थोडे डागं असतात, तर ते मला पूर्ण धुवून काढायचं आहे आणि पुसून काढायचं आहे. त्याच्यामुळे सामान सर्व ते बाहेर ठेवावे लागेल. सामानाची सुरुवात कुठून काढायची, काय करायची, आधी 5-10 मिनटं बसलीच मी, विचार करत बसली. म्हटलं चला सुरुवात आपण या रॅकपासूनच करूया. आणि रॅकमध्ये डबे इतके आहेत की ते भरपूर आहेत. तसं बघायला गेलं तर कमी वाटतात आणि डब्यामागे डबे भरपूर आहेत. तर सुरुवात मी रॅकपासूनच केली आणि ज्यामध्ये गहू तांदूळ आणत असते तर त्याच पिशव्यामध्ये हे सर्व डबे भरून ठेवते आणि कमीत कमी 4 ते 5 पिशव्या डब्यामध्येच गेल्या माझ्या भरून आणि ह्या पिशव्या मी बाहेर ठेवलेल्या आहे, कारण हे तर डबे काही रोज आपल्याला वापरायचे नाहीच आहेत. तर आवश्यक असते ते रॅक. तर ज्या दिवशी मी रूम क्लीन करते, झाडून पुसून धुवून घेते, त्याच दिवशी ती रॅक दोन्ही घासून घेते आणि त्यातले भांडे पण. आणि जे डबे वगैरे असते ते मग दुसऱ्या दिवशी करते, कारण हे डबे घासायला पूर्ण 1 दिवस तरी पाहिजेच असते. 1 दिवसातही होत नाही, कारण बऱ्यापैकीच भांडे असतात, एक एक ते निघतातच. साधारणतः रूमला 3 ते 4 दिवस जातातच, जर हळूहळू करतो, एक एक भाग करतो म्हटलं तर. पण मी म्हटलं यावेळेस नाही, 2 दिवसातच करायचं, 2 किंवा 3 दिवस जास्तीत जास्त. कारण 1 दिवस पूर्ण रूम क्लीन करण्याचा, रूम धुवून काढणे, पुसून घेणे, जाळे काढणे आणि दुसऱ्या दिवशी सर्व भांडे घासणे आणि राहिलेले तिसऱ्या दिवशी, असं ठरवलेले आहे. तर हे रॅक सर्व खाली करून घेत आहे आणि ह्या 4 पिशव्या आहेत याच्यामध्ये ठेवते मी, म्हणजे मग मला ते ठेवायला बरं जाईल. भांडे घासायचे असले कुठल्या याच्यामध्ये काय आहे ते लक्षात येऊन जाते. आणि त्यानंतर या रॅक वगैरे बाहेर काढायचे आहे. आता बघू शकता ह्यावरचा सज्जा पण मी बाहेर कालच काढलेला आहे, त्यातील काही सामान, आणि सज्जा मला साफ करायचा आहे सर्वात आधी. त्यासाठी मी ही मोठी शिडी आणलेली आहे. आता हे इथलं गॅसच्या खाली जे सामान आहे ते पण बाहेर काढायचं आहे. तर इथे सामान ठेवलेलं आहे काही आणि रूममध्ये हे डबे जे होते ते इकडे ठेवलेले आहे आणि पिशव्या बाहेर. काही सामान इकडे भांडे घासते तिकडे ठेवलेले आहे भांडे, आणि मागच्या साईडला पण रॅक ठेवलेले आहे. तरी सर्व पसारा सर्व बाहेर काढलेला आहे मी आणि बघू शकता. आता सुरुवात करते वरच्या सज्जापासून, कारण इथे भरपूर जाळे झालेले होते. तरी मी इथे जास्त सामान ठेवत नाही, जास्तीत जास्त 2 ते 3 गुंड असतात आणि 1-2 डबे. पण जाळे होतातच, कारण किती साफ केलं तरी ते 2 ते 3 दिवसांनी लगेच तयार होत असते. तर हे सगळं झाडून मला हा सज्जा पुसायचा होता. पुसल्यानंतर मग ते मी भांडे तिथे ठेवणार होते, कारण सज्जा साफ झाला की मग बाकी जो खालचा भाग आहे तो करू शकतो आपण. तर महत्त्वाचा हा सज्जाच होता. तर त्यासाठी मी हा लांब झाडू घेतलेला आहे, थोडा मोठा आहे, याच्याने कसं लवकर होतं.
आणि एकटीला जर करायचं म्हटलं तर खूपच वेळ जातो. मदतीला कोणी असलं तर लवकर होतं. मग एकटीला मग ते थोडं आपलं टायमिंग ॲडजस्ट करूनच करावं लागतं. कारण त्यातही सकाळची कामं वगैरे असतात, स्वयंपाक हे ते इतरही कामं असतात. तर बघू शकता वरचं साफ केलेलं आहे मी आणि आता हा भाग राहिलेला आहे. आणि मी जे किचन क्लीनर आणलेलं आहे ते खूप उपयोगी पडलं मला. तर पुढे दाखवतेच तुम्हाला. तर त्यानंतर रूम साफ केली आणि नंतर ही रॅक घासून घेतलेली आहे. म्हटलं रॅक लावायची आहे, कारण रॅकमधील भांडे आवश्यक असतात. नाहीतर मग इथे शोधा तिथे शोधा खूप गोंधळ होतो. तर ही रॅक छान आहे, घासायला सोपी जाते. आणि जी एक रॅक आहे माझी ती घासायला गेलं की ती बोटाला लागते. खूप जुनी रॅक आहे ती. आणि ही रॅक लवकर घासल्या पण जाते आणि रुतत पण नाही हाताला, काहीच नाही. तर हे पण मी क्लीनरनी साफ केली, लगेच साफ झालेली आहे. तशी तर ही रॅक मी मागच्या 2 महिने आधीच घासलेली होती. वर्षातून 2दा तरी मी ते घासतेच. तर इकडे या साईडला घासली मी मागच्या, कारण इकडे थोडी मोकळी जागा आहे. कारण तिकडे भांडे ठेवलेले होते म्हणून म्हटलं इकडेच घासून घेऊया. आणि आता हा पसारा भरपूर आहे, या रूममध्ये पण आहे, इकडे पण आहे. आणि खूप म्हणजे पसारा होतो साफसफाई म्हटलं की. आता एकाच रूमचा इतका आहे, परत दुसरी रूम तर व्हायचीच आहे, त्यामुळे एक एक करावी लागते. आणि किचनच्या वरती बघा डागं वगैरे होते थोडेफार. किचनपाशी थोडं खूप खराब झालेलं होतं, तर ते मी ओला कापड केला आणि पुसून काढलेला आहे. सर्व भिंती पुसून घेतलेल्या त्या. आणि जिथे हात पुरत नाही तिथे मग शिळीचा वापर केलेला आहे. आणि हा भाग साफ करायला मला भरपूर वेळ गेला, कारण इथे खिडकी वगैरे आहे, तेलाचे डागं ते उडतात आणि चिकट येतो. मग त्याच्यासाठी मी ते किचन क्लीनर वापरलं, त्याच्यामुळे लगेच इझी निघालं. ते मला खूप उपयोगी पडलं, नाहीतर मग सर्फ घेऊन खूप वेळ लागला असता. तर बाहेरचं सगळं साफ केलं आणि आता हे दुसऱ्या दिवशी मला हे वाळवायचं होतं, वाळवण. तर बघू शकता सर्व पसारा ठेवलेला आहे आणि इथे वाळत ठेवलेला आहे शेवळ्या पापड वगैरे. आणि आता आज पूर्ण डबे घासायचे होते, तर इकडे काही भांडे आणलेले आहे. तर सर्वात आधी मी डबे घासून घेते. जे मोठे डबे आहेत ते, म्हणजे त्यातील सामान त्यामध्ये जे वाळवत ठेवलेलं आहे ते ठेवता येईल आणि ते डबे रॅकमध्ये सेट करता येईल. कारण काय आहे की माकडं पण येतात, त्याच्यामुळे जास्त वेळ बाहेर ठेवता येत नाही. आणि डबे वरचेवर घासत असते त्याच्यामुळे इतके खराब होत नाही. पण दिवाळीच्या निमित्ताने कसं आपण सर्व भांडे घासायला काढतो, त्याच्यामुळे मग ते छान दिसतात. तर बाहेरच जे वाळवण ठेवलेलं आहे तिथे म्हटलं मुलीला तू बस, कारण माकडं कधी येतील सांगता येत नाही. आणि मी इकडे मागे भांडे घासत आहे, तर एकजण लक्ष ठेवायला पाहिजेच असते. म्हणून म्हटलं आधी हे सर्व मोठे डबे घासून ठेवायचे आणि यामध्ये ते सामान भरून ठेवायचं सुकले की. आणि मला हे डबे घासायला कमीत कमी मी सकाळी 11 वाजतापासून बसली तर मला 3 वाजलेच. कारण डबे घासा, ते सुकत ठेवा, त्याच्यानंतर त्यातील सामान ठेवा, परत दुसऱ्या डब्यातलं सामान काढा, यामध्ये भरपूर वेळ जातो. जेवढे मोठे भांडे घासायला वेळ लागत नाही मोठे डबे, तेवढे छोटे डबे घासायला भरपूर वेळ जातो. तर इथे सर्व स्टीलचे डबे आणि जे प्लॅस्टिकचे होते ते घासून घेतले बऱ्यापैकी. आणि आता छोटे डबे घासायचे होते, तर एक एक पिशवी काढते मी आणि त्यातले भांडे घासत असते. त्यातील साबण काढून ठेवणे, घासणे, परत त्यामध्ये भरणे, यामध्ये मग भरपूर वेळ गेला माझा. आणि दिवाळीची साफसफाई म्हटलं की आपल्याला 8-10 दिवस आधीच सुरुवात करावी लागते, तेव्हा ते व्यवस्थित होतं. नाहीतर मग कसं परत दिवाळीचं फराळ करायचा असतो, खरेदी करायची असते आणि मग साफसफाई सर्व एका वेळेस आलं की खूप गोंधळ होतं. म्हणून मी आधीच सुरुवात करते, कमीत कमी 10-12 दिवस आधी. तर इथे बाहेर एक कापड ठेवलेला आहे मोठा आणि तिथे हे सर्व डबे सुकत ठेवणार आहे. आता ऊन आहे थोडा वेळ, तर सुकून जातील. आणि त्यानंतर मग परत दुसरे डबे घासून ठेवायचे, तोपर्यंत हे सुकतातच. तर असे मी पालथे मारून ठेवते आणि 5 मिनिटांनी मग ते परत पलटवून घेते, म्हणजे लवकर सुकतात. माझ्याकडे स्टीलचे डबे कमी पण प्लॅस्टिकचे भरपूर आहेत, तर ते छोटे मोठे भरपूर असे डबे आहेत आणि तेच घासायला मला वेळ गेला. आता यावेळेस बऱ्याचपैकी मी सामान त्यातलं कमी करणार आहे, म्हणजे जे उपयोगी नाही ते सर्व एका पिशवीमध्ये भरून बांधून ते सज्जावर ठेवणार आहे. कारण काय होतं की भरपूर असं सामान असतं, मग ते ठेवायचा खूप प्रॉब्लेम येतो आणि ते आपल्या उपयोगी पण राहत नाही जास्त. जर कोणी आले पाहुणे तर तेव्हा काढू शकतो, म्हणजे जसं की ताटं वगैरे एक्स्ट्रा असले किंवा आणखी काही भांडे, तर ते मी सर्व एका पिशवीमध्ये काढून ठेवलेले आहे, जे मला आता जास्त उपयोगी नाही ते आणि कामापुरतेच बाहेर ठेवणार. तर बघू शकता इकडे हे भांडे घासून ठेवलेले आहे. हा भांड्याचा पहिला की दुसरा फेर आहे. कमीत कमी 3 ते 4 वेळा मी ते घासले आणि परत थोडेफार आहेतच अजून. आणि इकडे हे वाळवण आहे. आता ऊन गेली थोडी पुढे, तर हे मला सगळं भरून ठेवायचं आहे. आणि आता बघा किचनमध्ये पण हे सामान, हे भांडे घासून ठेवलेले आहे, ते रॅकमध्ये लावायचे आहे आणि सर्व सामान मी
कपाटामध्ये ठेवलेला आहे. इकडे गॅस ओटा पण क्लीन करायचा आहे. त्यानंतर जे डबे सुकले त्याच्यामध्ये इथे पापड शेवळ्या सर्व भरून घेते आणि ते रॅकमध्ये लावून देते. नाहीतर मग काय होते की खाली सामान असलं की खूप पसारा दिसतो आणि सुचत नाही की कसं ठेवायचं, कुठून सुरुवात करायची. म्हणून मी जे जे भांडे सुकले त्यामध्ये सामान भरून ठेवत असते. आणि जास्तीत जास्त स्टीलच्या मोठ्या डब्यामध्ये मी हे उन्हाळी वाळवणच ठेवते, जसं की पापड शेवड्या पापडा असं ठेवत असते, चिप्स वगैरे. आता हे सगळे डबे मी रॅकमध्ये लावून देते. तोपर्यंत दुसरे डबे ते सुकतातच आणि त्यातील काही छोटे डबे आहे तर ते सामान काढून ते पण मला घासायचे होते. तर आता 3 वाजलेले आहे. मला हे बघू शकता तुम्ही पूर्ण डबे वगैरे घासेपर्यंत. परत बाहेरचं पण आवरायचं होतं, रूम क्लीन करायच्या होत्या. तर असं दिवाळीच्या दिवशी खूप धावपळ होत असते आणि एकटीला तर भरपूरच वेळ होतो. आता हा स्टीलचा डब्बा मी झाकण लावत होती तर एकदम माझ्या हाताला तो रुतला आणि थोडं झाकण त्याचं लूज आहे. म्हटलं चला याला कागद लावूया. तर अशा पद्धतीने मी वरून कागदाचा कवर करते, जो पेपर असतो आपला तो. तर अशा पद्धतीने पॅक करून घेते आणि मग डब्याला लावते, म्हणजे फिट्ट बसते ते. आणि एकदम नखामध्येच ते झाकण माझ्या गेलेलं आहे. तर या डब्यामध्ये मी ते पापड ठेवलेले आहे बटाट्याचे. आणि स्टीलचे डबे सर्व मोठे घासून घेते आणि ते आधी लावते, त्यानंतर बाकी प्लॅस्टिकचे, कारण त्यालाच खूप वेळ लागतो. तर या रॅकमध्ये मी आता जसं झालं तसं लावत आहे. आणि मागच्या वर्षीचा माझ्याकडे एक किचन मॅट होती तर ते मी आता या रॅकमध्ये ठेवलीत, जे मी आधी गॅसच्या ओट्याखाली ठेवायची, जिथे कळपे होते तिथे. तर आता मी हे इथे ठेवलेली आहे. दुसरी एक बोलावलेली आहे पण ती अजून आलेली नाही. ते मी या रॅकमध्ये लावायसाठीच बोलावली, पण अजून ते पार्सल आलेलं नाही. म्हटलं जाऊ द्या, जुनेच ठेवूया इथे आणि नंतर तिथे नवीन लावूया. आणि ही रॅक वगैरे मी आदल्याच दिवशी घासलेली आहे. ज्या दिवशी साफसफाई केली त्या दिवशी त्यामधले भांडे पण घासलेले आहे, कारण हे भांडे रोजचे उपयोगी असते. म्हणून रॅक आधी घासून घेते मी आणि त्यानंतर इथे आता डबे लावत आहे. आता थोडं चेंज करायचं म्हटलं इथे डब्यांसाठी. तर बघू आता जसं मला योग्य वाटेल तसे ते मी लावणार. आता हे छोटे मोठे डबे सर्व घासायचे आहे. आता या रूममध्ये पण भरपूर असा पसारा झालेला होता भांड्याचा. दोन्ही रूममध्ये पसारा असला की ते डोळ्यापुढे भरपूर असं काम दिसतं आणि सुचत नाही कुठून सुरुवात करायची ते. तर हे डबे पण आता घासून घेत आहे आणि त्यानंतर मला ही रूम आवरायची आहे. आता ही रूम मी 1-2 दिवसांनी करेलच साफ. चला भेटूया, बाय बाय.